नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या अशा YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची। तर आज देखील आपण एक महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आजची जी भरती होणार आहे ती होणार आहे रेल्वेमध्ये टेक्निकल पोस्टसाठी। त्याबद्दल हा व्हिडिओ होणार आहे आणि याची आनंदाची बाब ही आहे की तुम्ही जर 10वी पास आणि ITI केला असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या पदाची पात्रता, शैक्षणिक पात्रता काय आहे, कधी फॉर्म भरायचे आहेत, वेतन श्रेणी काय आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याचप्रमाणे ही भरती कोणत्या कोणत्या ठिकाणांसाठी आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल गोष्ट कामाची तर नक्की एकदा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण असे नवनवीन जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल। तर आपण आज पाहूया हे जे रेल्वेमध्ये भरती असते ही येते मिनिस्ट्री ऑफ रेल्वे या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि हाचा जी भरती होणार आहे ही आहे परमनंट भरती आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तर RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांची 2025 ची होणार आहे ही भरती। तर सर्वप्रथम आपण पाहूया कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत। पहिली पोस्ट आहे टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल, बरोबर। दुसरी पोस्ट आहे टेक्निकल ग्रेड 3, यासाठी हे होणार आहे। तर आपण आता पाहूया की जागा अप्रॉक्सिमेट जागा किती आहेत। तर याच्यामध्ये कमी जास्त जागा होत असतात, शक्यतो जागा जास्त वाढतात कमी होत नाहीत। त्यामुळे अप्रॉक्सिमेट त्यांनी एक दिलेले आहेत पद किती भरण्यात येणार आहेत ते। जसं तुम्हाला मी सांगितलं, पहिलं पद आहे टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल, याच्यासाठी अप्रॉक्सिमेट जागा आहेत 180 आणि टेक्निकल ग्रेड 3 याच्यासाठी जास्तीत जास्त जागा आहेत 6000 जागा आहेत बा। म्हणजे टेक्निकल ग्रेड 3 साठी 6000 आणि टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल साठी 180, अशा जवळजवळ 6180 जागांसाठी भरती निघणार आहे। याच्यामध्ये जागा वाढू देखील शकतात, याची देखील तुम्ही नोंद घ्या। पुढे जाऊया आपण। यामध्ये वयाची अट दिलेली आहे ते टेक्निकल ग्रेड 1 साठी 18 ते 33 आणि ग्रेड 3 साठी 18 ते 30 आणि याच्यामध्ये कास्ट किंवा दिव्यांग आणि बाकीचे रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता पहिल्या ग्रेड साठी आहे, ग्रेड 1 साठी सिग्नल साठी तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, IT, इंजिनिअरिंग डिप्लोमा, BSc इन इंजिनिअरिंग, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असली पाहिजे। म्हणजे इंजिनिअरिंग साठी पहिलं पद जे आहे टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल, याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगचे तुमची डिग्री असणं गरजेचे आहे। त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे जेवढे याच्यामध्ये येतात, माझ्यामध्ये सिव्हिल वगैरे सोडून बाकीचे जे इंजिनिअरिंग आहेत ते कदाचित त्याच्यामध्ये सर्वजण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। आता फक्त त्याने शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे, जेव्हा पूर्ण माहिती पूर्ण ऍडव्हर्टाइज येईल तर ऍडव्हर्टाइज कधी येणार आहे ते देखील पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। शेवटची तारीख काय आहे आणि कधी सुरू होणार आहे ते, त्याच्यामुळे हा आपण अगोदरच व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की काय काय रिक्वायरमेंट आहे, कोणते कोणते शैक्षणिक अर्थ तुम्हाला पार करायचे आहे, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट तुमच्याकडे काय रेडी असले पाहिजेत, यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। आता झाले शैक्षणिक पात्रता, तर पुढील विषय आहे तो वेतन। तर वेतन किती आहे, टेक्निकल ग्रेड 1 सिग्नल यांना 7 पे नुसार ते पे लेवल 5, मग त्यांचं बेसिक आहे 29200 प्लस भत्ते, महागाई भत्ते, HRA वगैरे, DA वगैरे सर्व मिळून साधारण तो असा 50च्या दरम्यान जाईल। एक्झॅक्ट सांगत नाही, पण बेसिक आहे तो 29200। त्यानंतर आहे ग्रेड 3, त्यांचं पेज लेवल येतं 2 वरती आणि त्यांचं बेसिक आहे 19,900 रुपये प्लस बाकीचे जे गव्हर्नमेंटचे भत्ते आहेत ते सर्व त्यामध्ये ऍड होणार। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर एक्झाम होणार आहे याची। तर एक्झाम होणार आहे ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार, त्याच्यामध्ये पहिली तुमची रिटर्न टेस्ट होणार, त्यानंतर तुमचं होणार इंटरव्ह्यू,
त्यानंतर होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, असे हे 3 टप्पे आहेत तुमच्या सिलेक्शनचे. तर आता एक्झाम कशा प्रकारची आहे, तर एक्झाम होणार आहे ते 100 मार्क्सची. 100 प्रश्न 100 मार्क्स, म्हणजे एका मार्काला एक प्रश्न, अशा प्रकारचं. आणि त्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे तो 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तास. आणि त्याच्यामध्ये फिजिकली चॅलेंज जे कॅन्डिडेट असतील त्यांना 30 मिनिटांचं त्या ठिकाणी एक्स्ट्रा टायमिंग असतो परीक्षेसाठी. त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे 100 मार्क्सचं, कशा प्रकारचा पेपर पॅटर्न असू शकतो. तर मॅथ्स साठी आहेत 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यासाठी आहेत 25 प्रश्न, जनरल सायन्स साठी आहेत 40 मार्क्स आणि जनरल अवेअरनेस साठी आहेत 10 मार्क्स. असं होतात एकूण 100 मार्क्सचा या ठिकाणी पेपर होतोय. कालावधी आहे पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 1.5 तासाचा 90 मिनिटांचा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय आहेत, कागदपत्रांची देखील अतिशय महत्वाची या ठिकाणी रोल असतो. त्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पहिले रेडी करून ठेवायला पाहिजेत. त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचे तुम्हाला लेटेस्ट काढलेले 4 फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ती तयारी करून ठेवा. स्कॅन सिग्नेचर, कारण हे फॉर्म देखील ऑनलाईन भरायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला या सर्व डॉक्युमेंटचं स्कॅनिंग करून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 10वीचं मार्कशीट, जन्म दाखला, कारण त्याच्यावरती तुमची जन्माची नोंद असते, जन्म दाखला. ITI डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे रिझर्वेशन म्हणून भरणार आहे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, जे NCL मध्ये बसतात त्यांना NCL असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे पर्सन विथ डिसॅबिलिटी त्यांच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म कराल त्याच्यामध्ये पर्सेंटेज असतात, किती पर्सेंटेज तुमचं आहे, तुम्हाला ते UID तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. डोमिसाइल सर्टिफिकेट देखील ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे तिथे तुम्हाला सादर करावं लागेल. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला एकतर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे ऍप्लिकेशन फी किती आहे, तर ऍप्लिकेशन फी आहे जनरल, OBC आणि EWS साठी आहे 500 रुपये. त्यानंतर SC ST, एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिजिकली हँडिकॅप यांना आहे 250 रुपये. बरोबर. तर आता तुम्हाला याबद्दल माहिती सांगितली. आता पुढील टप्पा आहे की हे फॉर्म आपण कधीपासून भरायला सुरुवात करणार आहोत. तर फॉर्म भरायची तारीख आहे 28 जून 2025. तेव्हापासून ती सुरुवात होईल, फॉर्म भरण्यासाठी ओपन होईल साईट वरती. त्यानंतर पूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल. तर तुम्हाला माझा सल्ला हाच राहील की पहिल्यांदा त्या ठिकाणी ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन पहिली माहिती घ्या आणि नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा. तर 28 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख आहे ते 28 जुलै, म्हणजे 28/7/2025 अंतिम तारीख आहे. तर 1 महिन्याचा कालावधी जवळजवळ तुमच्याकडे आहे फॉर्म भरण्यासाठी. तर लक्षात घ्या मित्रांनो, घाई गडबड करू नका. सर्व माहिती घेऊन कोणत्या रिझनसाठी तुम्ही करणार आहात, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत का याची पूर्वी तुम्ही पहिल्यांदा तुम्ही स्वतः पडताळणी करा. त्यानंतरच फॉर्म भरायला घ्या. तुम्ही त्यामध्ये बसताय का ते पहा, नंतर फॉर्म भरायला घ्या. त्यानंतर हे सर्व अंतिम तारीख सांगितली 28 जुलै. त्यानंतर साधारण एक्झाम अशी अपेक्षित आहे की डिसेंबर 25 पर्यंत एक्झाम येईल. तरी पण तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी देखील 3-4 महिने आहेत. तर फॉर्म भरून झाल्यानंतर फक्त निश्चिंत राहू नका. फॉर्म भरल्यानंतर जसा पेपर पॅटर्न त्यांनी दिलेला आहे त्यानुसार तुम्ही थोडासा अभ्यासाला लागा. काही बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ती घ्या. जनरल अवेअरनेस साठी पेपर वगैरे किंवा जनरल नॉलेजचा थोडासा अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही करा. आणि या ठिकाणी जवळजवळ 21 ठिकाणी ही भरती होणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई आहे, अहमदाबाद, अजमेर, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, कोलकाता, मलदा, मुझाफरपूर, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलिगुरू, तिरुअनंतपुरम आणि गोरखपूर असे जवळजवळ 21 ठिकाणं त्या ठिकाणी आपल्याकडे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी वेबसाईट त्यांनी दिली आहे. तर मी तुम्हाला महाराष्ट्राच्या हिशोबाने मुंबईची वेबसाईट सांगतो. मुंबईमध्ये तुम्ही जर मुंबईसाठी अर्ज करणार असाल तर www.rrb.mumbai.gov.in ही मुंबईसाठी वेबसाईट आहे. तसंच वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहे. ती पूर्ण नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा, त्यानंतर फॉर्म भरायला घ्या. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं 21 ठिकाणी होणार आहे ऑल ओव्हर इंडिया. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे. रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे,
हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं, त्यामुळे चांगले त्यांना बेनिफिट देखील असतात. मित्रांनो लक्षात घ्या, 10वी पास असाल तर तुम्ही ITI केलेला असेल तर तुम्हाला ही चांगली सुवर्ण संधी म्हणावी लागेल, कारण 6000 अप्रॉक्सिमेट या ठिकाणी जागा दाखवत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून वाढू देखील शकतात. त्यामुळे तुम्ही तयारीला लागा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. की आपण म्हणतो की आपली मराठी मुलं जास्तीत जास्त रेल्वेमध्ये नाही आहेत, बाहेरची मुलंच रेल्वेमध्ये जॉब मिळवतात. त्याचा एकमेव कारण हे देखील आहे की आपण त्याचा प्रचार करायला कमी पडतो. लक्षात घ्या, आता आपण हा व्हिडिओ बनवलाय तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार किंवा नातेवाईक याच्यामध्ये हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून त्यांना कळेल. आपल्या मुलांना पहिले तर जाहिराती देखील द्यायच्या नाहीत पेपरमध्ये. आता थोडंसं बदललंय, काही राजकीय पक्षाने त्या ठिकाणी तो मुद्दा उचलला आणि त्याचा फायदा देखील होतोय. तर मी तुम्हाला देखील विनंती करतो की हा व्हिडिओ देखील तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मराठी मुलांपर्यंत पाठवा, गावच्या असू देत. कारण 10वी हे मिनिमम शिक्षण असलेलं आणि ITI असलेली बहुतांश मुलं आपल्याकडे आहेत, पण त्यांच्याकडे पूर्ण माहितीच जात नाही. तर माझा देखील हाच प्रयत्न आहे की आपल्या गावागावात आपल्या मुलांना या भरतींबद्दल माहिती मिळावी. यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्हाला जसं जमतं, आपली काय मोठं काय सेटअप नाहीये किंवा आपण घरामध्ये बसून त्या ठिकाणी मला जी माहिती मिळते त्याच्या आधारावरती मी हा माहिती देण्याचा प्रयत्न करतो. परंतु कमीत कमी तुम्हाला कळतंय तरी की बाबा या ठिकाणी भरती आहे, त्याची अशी तयारी केली पाहिजे. त्यानुसार तुम्ही आतापासूनच कामाला लागा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील कळेल की अशा प्रकारे भरती या ठिकाणी निघालेली आहे. ते 28 जून ते 28 जुलै हा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचा कालावधी आहे. आतापर्यंत सांगितलं मी तुम्हाला की 6180 एवढ्या जागा दाखवत आहेत. कदाचित त्या जास्त जागा वाढू देखील शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तयारीला लागा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल गोष्ट कामाची, तर आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून पहिलं नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल.